ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कोर्टाच्या सुनावणीमुळे झेडपी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं, आपलं खरं नाही कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याचं कळल्यास काही खैर नाही, हसन मुश्रीफ यांचा मतदारांना हादम। यापुढे गद्दारांना माफी नाही, सोडून गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना तटकरेंचा इशारा। म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये केलेला प्रवेश। रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा जानेवारीपर्यंत सुटेल, तर मंत्री उदय सामंत यांचा हा दावा। दरम्यान नगरपालिका निवडणुकीमध्ये तटकरेंच्या उमेदवारांची मतं त्यांना भिंग घेऊन शोधावी लागतील। तटकरेंच्या गोगावलेंवरील टीकेवरती सामंतांचा हा टोला। बिहारमध्ये जनादेश नसून निवडणूक आयुक्तांचा जनादेश। बहिष्कार टाकून भारतातील हुकुमशाहीकडे जगाचं लक्ष वेधावं लागेल। बिहार निवडणुकीच्या निकालावरून सामनाच्या रोखठोकमधून ही टीका। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या। काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जेंचं लग्न झालेलं, आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप। तर त्यांचं सध्या कुटुंब वरळी पोलीस ठाण्यामध्ये पुढील चौकशी करण्यात आली आहे सुरू। घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो, दरवाजा आतून बंद होता, गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती। पत्नीच्या आत्महत्येवरून पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांचं हे स्पष्टीकरण। अमित ठाकरे नवी मुंबईच्या दौऱ्यावरती, नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये जाणार। अमित ठाकरे नोटीस देखील स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अमित ठाकरे स्वतः अभिवादन करणार। असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चा आंदोलन करेल। काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा निषेध करणार। काँग्रेसचे आमदार असलम शेख विरोधात गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी। सकल हिंदू समाज आज असलम शेख यांच्या विरुद्ध आंदोलन करेल। बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आक्रमक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सोलापुरात आज जाहीर प्रचार सभा। अक्कलकोट, मोहोळ, सांगोल्यामध्ये शिंदेंची सभा होणार। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी चर्चेत। आमचं काम बोलतंय स्लोगनद्वारे फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा। श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल अशा आशयाचा मजकूर। सलील देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंचा आज नागपूर दौरा। मात्र सलील देशमुख मुंबईमध्ये असल्यानं सुळेंची भेट होणार नाही। काही दिवसांपूर्वी सलील देशमुखांची पवारांच्या एनसीपीला सोडचिठ्ठी। सुळे नागपूरमध्ये पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची घेणार भेट। तिकीट न मिळाल्यास घड्याळ बांधावं लागल्यास अडचण आहे का? भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे यांचं विधान चर्चेत। प्रणिता देवरे चिखलीकर या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या। साताऱ्यात तीनही पक्ष स्वबळावर लढणार। शंभूराज देसाई यांचं स्पष्टीकरण। तर जिथे युती होणार नाही तिथे टोकाची टीका करू नका, निवडणुका होतील आपल्याला महायुती म्हणून काम करायचंय, शंभूराज देसाईंचा उमेदवारांना सल्ला। जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक एकत्र। रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकाच व्यासपीठावर। भाजपकडून परतूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ। अहिल्यानगरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका बंडखोरी करत नगराध्यक्षपदासाठी रिंगणात। अमोल खताळांनी भाजप निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप। मेघा भगत यांनी नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज ठेवला कायम। नांदेडच्या मुदखेडमध्ये अशोक चव्हाण निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात। प्रचारवेळी अशोक चव्हाण यांची डायलॉगबाजी। व्हिडिओ सोशल मीडियावरती झाला व्हायरल। चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उभी फूट। भास्कर जाधव पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार। दरम्यान आता शब्द दिल्यानं परिणामांची चिंता न करता रमेश कदमांचा प्रचार करू, भास्कर जाधव यांची ही प्रतिक्रिया। खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला नगराध्यक्षपदाची मोहितेंनी उमेदवारी दिली। माजी आमदार राम सातपुतेंचा मोहिते पाटलांवर आरोप। भाजपचा उमेदवार कर्तृत्ववान, सातपुतेंचं हे वक्तव्य। साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य। दादागिरी करणार नाही, कुणाला करूही देणार नाही, षडयंत्र करणारा कधीही यशस्वी होत नाही, जयकुमार गोरे यांचा निशाणा। जळगावमधल्या चोपडामध्ये शिंदेसेना आणि काँग्रेसची युती। नगर परिषदेसाठी 32 जण निवडणुकीच्या रिंगणात। शिवसेना काँग्रेस विरोधात भाजप राष्ट्रवादी। आम्हाला विश्वासात घेतलं जात नाहीये, चंद्रकांत सोनवणे यांचं हे वक्तव्य। राजापूर काँग्रेसच्या हुस्नबानो खलिपे निवडणुकीच्या रिंगणात। तर तब्बल 15 वर्षांनंतर माजी आमदार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगणार।
अर्णव खैरेचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला। मानसिक तणावातून अर्णवची आत्महत्या। हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून लोकलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर अर्णवने आत्महत्या केली, त्याच्या वडिलांचा हा आरोप। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला खारगे समितीची नोटीस। शीतल तेजवानी सोमवारी खारगे समितीसमोर उपस्थित राहण्याची शक्यता। दिल्लीमधील लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरण। राज्य तपास संस्थेकडून बाटा मालुतेल तुफेल भट्टला अटक। तुफेल भट्ट एसी तंत्रज्ञ म्हणून करत होता काम। ठाणे पालिका आयुक्त मनीष जोशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। तक्रारी येऊनही बेकायदा इमारतींवरती कारवाई न केल्यानं नोटीस। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आता कारणे दाखवा नोटीस बजावली। मुंबईमधील गोराई घाडी रोडवरती 40 ते 50 झाडांची करण्यात आली कत्तल। जाळपोळही केल्याचा प्रकार। आकाशवाणी आणि बीएसएनएलच्या भूखंड परिसरातली घटना। आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश। गोंदियामध्ये शिक्षकाचे विद्यार्थ्यांसमोर अश्लील चाळे। पालकांच्या तक्रारीनंतर नवेगाव बांध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शिक्षक फरार, या संदर्भात शोध सुरू। दापोलीच्या जालगावामध्ये दिवसाढवळ्या चोरी। 12 लाखांच्या मुद्देमालावर डल्ला, तर दापोली पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल। खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून सिंहगड किल्ल्यावरती गड स्वच्छता संवर्धन आणि वृक्ष लागवड अभियान। गड जपा, इतिहास जपा, हीच खरी शिवसेवा, असा संदेश निलेश लंके यांच्याकडून या दरम्यान देण्यात आला। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ताडोबामध्ये जंगल सफारी। कोलारा कोर जंगलामधून सचिनच्या सलग 2 सफारी। क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल आज लग्न बंधनामध्ये अडकणार। सांगलीमध्ये पार पडणाऱ्या लग्न सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी राहणार उपस्थित। जर्मनी, कॅनडा आणि यूकेमधून आलेल्या 42 भाविकांनी घेतले शिर्डीतील साईबाबांचे दर्शन। यावेळी सर्व विदेशी भाविकांनी एकत्र साईंच्या आरतीचाही घेतला लाभ। त्यानंतर साई संस्थानकडून सर्व भाविकांचा सत्कारही करण्यात आला। अभिनेता आणि निर्माता जायद खान पत्नी मलायका खानसह साईंच्या दरबारी। 20व्या लग्न वाढदिवसाचे औचित्य साधत संपूर्ण परिवार साई चरणी झाला नतमस्तक। धाराशिवमध्ये एसटी बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला। बस वेळेत नसल्याची विद्यार्थिनींची तक्रार। विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर सरनाईकांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना झापलं। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेता लवकरच एसटीची हेल्पलाईन सुरू करण्यात येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती। अकोला जिल्ह्यात भंगार विक्रेत्याचा मुलगा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेमध्ये राज्यात 18वा। रोशन हुसेन शहाचे जलसंधारण अधिकारी पदासाठी निवड निश्चित। नांदेडच्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला, तर काही ठिकाणी बंधाऱ्याला भगदाड पडलं, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया। या परिस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात, त्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये तुरीच्या दरात घसरण। वाशिम बाजार समितीत तुरीला किमान 6020 तर कमाल 6525 रुपये प्रति क्विंटल दर। जिल्ह्यात 66,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रामध्ये तुरीची पेरणी, मात्र बाजारभावात घट होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा। परभणीच्या पूर्णा नाफेड खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांचा गोंधळ। जाचक अटींवरती शेतकऱ्यांचा संताप। नाफेडची सोयाबीन खरेदी 5 दिवसांमध्येच डगमगली। बीडच्या वडवणीमध्ये टायर पेटवून कारखानदारांचा शेतकऱ्यांकडून निषेध, तर उसाला 3000 रुपयांपेक्षा अधिक भाव देण्याची मागणी। माजलगावमध्ये उद्या रास्ता रोकोचाही दिला इशारा। नागपुरात थकीत बिल न मिळाल्यानं कंत्राटदार संघटनांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन मागे। प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। हिवाळी अधिवेशनावरील संकट आता टळलं। वर्ध्याच्या नांदोरामध्ये शेतकऱ्यांना सघन कपाशी लागवडीविषयी मार्गदर्शन। कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या वतीने कपाशी लागवडीविषयी मार्गदर्शन। धाराशिवच्या कसबे तडबडामळीतील जय हिंद या विद्यालयामध्ये कबड्डी स्पर्धेचा थरार। कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 123व्या जयंतीनिमित्त शालेय कबड्डी स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग। पुण्यातील धरण परिसरात 300 अतिक्रमणांवर हातोडा। खडकवासला, पानशेत, वरसगाव, कासारसाई, पवना धरण परिसरामध्ये जलसंपदा विभागाची कारवाई। ससून रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी 10% रुग्ण बेवारस। रुग्णांचं पुनर्वसन कुठे करायचं, नातेवाईकांचा शोध कसा घ्यायचा, ससून प्रशासनासमोर बेवारस रुग्णांचा हा प्रश्न।
अंबरनाथमध्ये शिंदेच्या सेनेचे उमेदवार किरण चौबेंच्या भरधाव कारची शुक्रवारी भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेल्या 17 वर्षीय सुमित चेलानीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, सरकारकडे मदतीची मागणी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 800 एकर जागेवर पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्यात येणार. नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन केलं जाणार. वाशिमच्या शेलू बाजारातील जिल्हा परिषद शाळा परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य, सांडपाण्याचं योग्य नियोजन न केल्यानं पाणी थेट नागरिकांच्या घरासमोर, प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी. गोंदियामध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागामध्ये रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम हाती. परिणामी बिलासपूर झारसुगडा रेल्वेगाडी 10 दिवस राहणार रद्द. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दोन्ही जलद मार्गांवर मेगा ब्लॉक. जलद लोकल ठाणे कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरती वळवणार, तर बेलापूर ते पनवेल दरम्यान फक्त एक विशेष वाहतूक ब्लॉक असणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.